वेळ झाली आमच्या फिटनेस फंडा या विशेष सेगमेंटची पाहूयात. या वीकेंडला आमचा प्रतिनिधी रोहन कदम व्यायामाचे कोणते नवे फंडे सांगतो ते. फिटनेस फंडामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण बघतोय की वेट ट्रेनिंग करताना होणाऱ्या चुका, त्याच्यातून होणारे त्रास ते कसे कमी करायचे याच्याविषयी मी तुम्हाला माहिती देतोय. मागच्या एपिसोडमध्ये सुद्धा तुम्ही बघितलं होतं. या एपिसोडमध्ये सुद्धा आपण वेट ट्रेनिंगवर जास्त फोकस करतो, कारण वेट ट्रेनिंग आजकाल सर्वच जण करतात. मात्र थोडंसं त्यांच्यामध्ये गोंधळ असतो की खूप सारे प्रकार आहेत, शेकडो प्रकार आहेत, तर ते नेमके कसे करायचे. घाबरू नका, कारण मार्गदर्शन करायला आपल्यासोबत स्टेफी आहे. हाय स्टेफी. स्टेफी, आज आपण काय करूया की खूप सारे बॉडी पार्ट्स असतात, त्याचे खूप व्हेरिएशनमध्ये व्यायाम असतात. तर आपण आज शोल्डर, जो सर्वांना आवडता आहे, मोठे शोल्डर असले पाहिजे असं वाटतं, त्यासाठी जे व्यायाम करतात लोक आणि ज्या चुका करतात त्याच्यावर आपण फोकस करू. तर खूप सारे प्रकार आहेत, त्यातला पहिला प्रकार आज आपण कुठचा करूया सांग. आता आपण बॉडी पार्ट घेतो आहे, तर आम्ही आज शोल्डर हा बॉडी पार्ट घेऊया आणि त्याच्यामध्ये कुठले कुठले व्हेरिएशन्स आपण करतात, म्हणजे जे बेसिक व्हेरिएशन्स आहे जिथून तुमचं प्रोग्रेस सुरू व्हायला होते ते आपण व्हेरिएशन्स घेऊया आणि ते तुमचं बेसिक प्रॉपरली सेट करून घेऊया. तर आता आपण डंबेलवर कसं करायचं, हां डंबेल घेऊ, मी करेन आणि मला सांग किती. राईट. आता तुमचा डंबेलचा फॉर्म जर बरोबर गेला तर ऑटोमॅटिकली बार्बेल आणि केबलवर पण ते बरोबर जाईल. सुरुवातीला लाईट डंबेल घेतो. हा स्टेफी, ही ग्रिप घेतोय मी. ओके. आता आय थिंक ते रॉंग करतोय. हां, आता खूप जास्त तू एल्बो बेंड नको करू. एक नॅचरल मुवमेंट जे आपण उभं असतो तसं ठेव. खूप लॉक ठेवायची गरज नाही किंवा खूप बेंड ठेवायची गरज नाही. एक नॅचरल मुवमेंट ठेव आणि नॅचरल मुवमेंटनी फक्त शोल्डरला उचल. तू काही नेक स्ट्रेन करू नको किंवा श्रग नको करू. नॉर्मली तुला पाहिजे तर तू सुरुवात कर ऑल्टरनेटली, म्हणजे तू फोकस करू शकतो तुझ्या शोल्डरवर. इथे प्रॉपर मसल इन्व्हॉल्वमेंट होते, ते माइंड अँड मसल कनेक्शन व्हायला पाहिजे. ओके. आता बघ. हां, आता तुला प्रेशर मध्ये डिफरन्स कळतोय. आणि याच्यामध्ये अजून एक इम्प्रूव्हमेंट कर, तुझं ब्रीदिंग पॅटर्न. म्हणजे वरती घेताना फक्त थोडं ब्रीद आउट कर, म्हणजे ते प्रॉपर एक्झेल करशील तर तुला प्रॉपर, जेव्हा तू हेवी पण घेशील तर तुला थोडं फोर्स मिळेल उचलायला. राईट. थोडं कमी बॅक. परफेक्ट. आता जे आपण घेणार आहोत ते आहे लॅटरल रेजेस. तुमच्या लॅटरल म्हणजे सेंटर हेडसाठी. तर याच्यामध्ये लोक मॅक्झिमम चुका करतात, म्हणून हे फॉर्म मी तुम्हाला दाखवते. हे तुम्हाला जेवढं करेक्ट करता येतं ते करा. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला एल्बो खूप बेंड किंवा लॉक्ड नाही ठेवायचं आहे. तुम्हाला नॅचरल मुवमेंट ठेवायचं आहे आणि तुम्हाला शोल्डरनीच उचलायचं आहे. म्हणजे तुमचं एल्बोचं काही इन्व्हॉल्वमेंट नाही असायला पाहिजे. तुम्ही स्ट्रेट शोल्डरनी उचला. हे तुमचा फॉर्म झाला लॅटरल रेसचा. म्हणजे याच्यामध्ये काय असायला पाहिजे की जे तुमचं शोल्डर, एल्बो आणि रिस्ट ही प्रॉपर वन लाईनमध्ये असायला पाहिजे. हे झाली तुमची मूवमेंट. आता नेक्स्ट व्हेरिएशन जे आम्ही घेणार आहोत ते आहे अपराईट रो. तर याच्यामध्ये लोक खूप चुका करतात. पहिला तर ग्रिपिंगमध्ये सगळ्यात आधी चुका करतात. हे जे तुमचं ग्रिप आहे ते टचिंग टू युअर आउटर थाय असायला पाहिजे. पण खूप लोक काय करतात की एकदम जवळ घेतात आणि मग तुमचं अपराईट रो करायला जातात. त्याच्यामुळे काय होते, तुमचं ट्रपेझिस इन्व्हॉल्वमेंट पण जास्ती होते. त्याच्यावरती तुमच्या रिस्टवर पण खूप प्रेशर येतो, म्हणजे रिस्ट इंजर होण्याचे चान्सेस असतात. तर ही मूवमेंट अगदीच चुकीची आहे, ही नका करू. तुमचं प्रॉपर एक कम्फर्ट ग्रिप घ्या तुमच्या आउटर थायला स्टिकिंग आणि मग तुम्ही तुमचं अपराईट करा. परत याच्यामध्ये जे तुमचे एल्बो आहे त्यांनी उचला वेट, म्हणजे तुमच्या एल्बो आधी वरती यायला पाहिजे. बार ऑटोमॅटिकली वरती येणार. ही मूवमेंट झाली तुमची. आता याच्यामध्ये काय लोक खूप ही पण चुकी करतात की उचलताना असं काहीतरी उचलतात. ती पण रॉंग आहे, कारण त्याच्यामध्ये तुमच्या शोल्डरवर फोकस येणार नाही. तुम्हाला एल्बोनी उचलायचं आहे आणि तुम्हाला दिसेल जेव्हा मी एल्बोनी उचलते माझं शोल्डर प्रॉपरली स्क्वीज होतो. ते पण एंटायर शोल्डर प्रॉपरली स्क्वीज होतं. आणि परत ब्रीदिंग पॅटर्न तुमची नॉर्मल. जेव्हा तुम्ही वेट उचलता, म्हणजे जेव्हा तुम्ही अगेन्स्ट ग्रॅव्हिटी जाता, तुम्ही ब्रीद आउट करा.
आता जेव्हा आपण मशीन सेट करतो तर तुमचं रिस्ट आणि शोल्डर एका लाईनीत असायला पाहिजे, ते लक्ष ठेवा मशीनवर. आणि प्लस लाईक आय ऑलवेज आहे की तुमचं एल्बो खूप बेंट नाही, खूप कडक नाही, एक नॅचरल मुवमेंट ठेवा. पण याला एल्बो आहे ना तुमचं आउटवर्ड फेसिंग ठेवा, असं खालती नको, आउटवर्ड ठेवा. आणि मग त्याला पाठी पुश करा. पाठी पुश करायमध्ये ते तुमचं प्रॉपर हे जे पोस्टिरियर हेड आहे तुम्ही बघाल तर मी तेच स्क्वीज करते, राईट. यामुळे मशीन तुमचं जे एक्सरसाइज आहे ते खूप इझी करतो. त्यावरती जे स्पेसिफिक मसल ग्रुप आहे त्यावरच ताण पडते. नक्की स्टेफी, मला आता स्वतःला हे करून बघायला आवडेल. मी करतो आणि तू Please. सांग. आता तुझ्या हाईटसाठी आपण हे मशीन थोडं खालती करून घेऊया. नक्कीच खूप महत्त्वाचं म्हणाली. जे Right. मशीन्स असतात ती प्रत्येकाच्या उंचीनुसार, प्रत्येकाच्या रुंदीनुसार आपण त्याच्यामध्ये थोडं ॲडजस्टमेंट करणं गरजेचंच आहे. याचा त्रास होऊ शकतो, प्रेशर डिवाइड होऊ शकतं. बरोबर बसलोय? हां, आता तुझं रिस्ट आहे ना नॉर्मल ठेव आणि एल्बो आउट. हे घेऊ. राईट. किती मागे जायचं अजून? एवढंच. जेव्हा तुला प्रेशर फील होते तेवढं तुमचं रेंज असायला पाहिजे. आणि मग पुढे. स्टेफी थँक्स, खूप चांगली माहिती दिलीस. खूप कमी याच्यामध्ये कसा चांगला व्यायाम करायचा आणि कसा योग्य पद्धतीने करायचा. आय थिंक हेच लोकांना माहीत नसतं. यूट्यूबवरती, फेसबुकवरती व्हिडिओज बघतात, कोण चांगला बॉडी बिल्डर असेल त्याचं ऐकतात, मात्र त्यांना प्रॉपर गायडन्स नसतो आणि इंजुरी करून घेतात. तशा अनेक गोष्टी जे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. मगच तुम्ही व्यायाम करा, नक्कीच त्याने फायदा होणार आहे. आणि अशा अजून खूप सारे व्यायाम प्रकार आपली वाट बघतात. त्यामुळे पुन्हा भेटूया फिटनेस फंडामध्ये.